ओके. आपण लास्ट लेक्चरला जेव्हा आपण पहिला व्हिडिओ डिस्कस केला तेव्हा त्यामध्ये आपण तुमच्या बोर्ड सिलेबसमधला पहिला चॅप्टर सुरू केला होता आणि तो चॅप्टर लिव्हिंग वर्ड. मी पहिल्या चॅप्टरमध्ये डिस्कस करत असताना तुमच्यासोबत प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग डिस्कस केल्या. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी एनर्जी लागते आणि ती एनर्जी त्याला मेटाबॉलिझम या प्रोसेसमधून मिळते. तो पॉईंट डिस्कस केल्यानंतर मी दुसऱ्या पॉईंटकडे आलो होतो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात ते ग्रोथ करतात, रिप्रोडक्शन करतात. कोणताही एखादा सेन्सेशन्स त्यांना दिला तर त्या सेन्सेशन्सला ते रिस्पॉन्स करतात. काही पिरियड ऑफ टाइम नंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जी प्रोसेस करतात त्यांची वर्किंग इफिशियन्सी कमी होत जाते आणि ती वर्किंग इफिशियन्सी कमी झाल्यानंतर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एजिंग प्रोसेस किंवा डेथ प्रोसेस सुरू होते. काही पर्टिक्युलर कन्सेप्च्युअलाइज क्वेश्चन्स हे तुम्हाला डू यू नो मध्ये विचारले. फॉर एक्झाम्पल त्यांनी पहिली कन्सेप्ट ही विचारली आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमला स्टडी करण्यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रोसेस किंवा सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲट वन्स तुम्ही कसे स्टडी कराल. आता एक कन्सेप्ट आहे की तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर ॲट वन्स स्टडी करायचे असतील तर तुम्हाला ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाय करावे लागतील इन डिफरंट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन्स. आणि जेव्हा तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिफरंट क्लासिफिकेशन्समध्ये क्लासिफाय करता तेव्हा त्या पर्टिक्युलर ब्रँच ऑफ बायोलॉजीला आपण टॅक्झोनॉमी म्हणतो आणि टॅक्झोनॉमिक प्रिन्सिपल्स अप्लाय करून तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करू शकता. पुढचा प्रश्न त्यांनी रिगार्डिंग विथ त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये हा विचारलाय की लेट अस सपोज एखादा लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याला डिस्टिंग्विश करणारी सर्वात पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक कोणती आहे. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिस्टिंग्विश करणारी सर्वात पिक्युलर प्रॉपर्टी जी आहे ती कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस, कारण कॉन्शियसनेस हे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवतात, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवत नाही. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय की समजा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स आपण लॅबोरेटरीमध्ये कॅरी आउट केल्या. मग आता समजा या रिॲक्शन्स आपण लॅबोरेटरीमध्ये कॅरी आउट करत असेल इन अ टेस्ट ट्यूब तर या पर्टिक्युलर रिॲक्शन्सला टर्म त्यांनी वापरली आहे दॅट इज कॉल्ड इन विट्रो रिॲक्शन्स. आता मला एक गोष्ट सांगा की ज्या रिॲक्शन इन विट्रो असतात म्हणजे याचा अर्थ लॅब कंडिशन्समध्ये असतात त्याच्या बाबतीत आयडिया ही तुम्हाला एनसीईआरटी टेक्स्टबुकमध्ये मिळेल. ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स आपण लॅबोरेटरीमध्ये करतो त्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स लिव्हिंग पण नाही आणि नॉन लिव्हिंग पण नाही. The metabolic reactions carry out in a test tube are neither living nor non-living, but surely these are considered to be living reactions. हा पण एक पॉइंट लक्षात ठेवा. आणि शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारलाय जो मी तुम्हाला काल सुद्धा डिस्कस केला होता की एखादा पर्टिक्युलर पेशंट कोमामध्ये असेल तर त्या पेशंट्समध्ये आणि नॉर्मल लिव्हिंग पेशंट्समध्ये डिफरन्स काय. तर मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की कोमा पेशंट जर असेल तर त्या कोमा पेशंटकडे कोणता कॉन्शियसनेस नसतो, सेल्फ कॉन्शियसनेस. आणि कोमा पेशंट डज नॉट हॅव सेल्फ कॉन्शियसनेस. दिस इज द डिफरन्स बिटवीन नॉर्मल पर्सन अँड कोमा पेशंट. हे सगळे पॉईंट जे आहेत ते ऍडिशनल पॉईंट्समध्ये मी नोट्समध्ये पण तुम्हाला दिलेत, त्यातून एकदा ते व्यवस्थित रीड करा. आणि प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंगचा जो आज कन्सेप्ट मॅप मी तुम्हाला पाठवला होता त्या कन्सेप्ट मॅपवरून त्याला रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. आता जो आपण टॉपिक आज मी तुमच्यासोबत डिस्कस करायला सुरुवात करतोय तो टॉपिक ऍक्च्युली रिलेटेड विथ टॅक्झोनॉमिक एड्स आहे. टॅक्झोनॉमिक एड्स. आता टॅक्झोनॉमिक एड्स या पर्टिक्युलर वर्डकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा थोडंसं आपण याच्या डिस्कशनमध्ये जाऊ. तुम्हाला माहिती आहे तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कन्सिडर करत असाल तर या पृथ्वीवरती प्रेझेंट असणारे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम इमेन्स डायव्हर्सिटी दाखवतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम विल शो इमेन्स डायव्हर्सिटी. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जी इमेन्स डायव्हर्सिटी प्रेझेंट आहे त्या डायव्हर्सिटीमध्ये प्रेझेंट असणारी रिलेशनशिप जर तुम्हाला स्टडी करायची असेल तर ती रिलेशनशिप स्टडी करताना तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सिस्टमॅटिक स्टडी करावा लागेल. एक मिनिट, मी जेव्हा वर्ड यूज करतो की तुम्हाला प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सिस्टमॅटिक स्टडी करावा लागेल याचा अर्थ असा की तुम्हाला प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करावं लागेल. त्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर डिस्क्राईब करावे लागतील आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला तुम्हाला एका पर्टिक्युलर कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय करावं लागेल. ऑर्गॅनिझमची रिलेशनशिप फाइंड आउट करण्यासाठी त्या ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करणे, त्याची पर्टिक्युलर आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन, कॅरेक्टरायझेशन ही सगळी प्रोसेस करणे याला सिस्टमॅटिक स्टडी म्हणतात. आणि ही सिस्टमॅटिक स्टडी केल्यानंतर जो डाटा आपल्याकडे कलेक्ट होतो त्या डाटामध्ये त्या ऑर्गॅनिझमची सगळी इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते जी इन्फॉर्मेशन ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीसाठी आपल्याला युजफुल होते.
मग आता ही सगळी गोष्ट समजा तुम्हाला एखाद्या ऑर्गॅनिझम सोबत करायची आहे, की तुम्हाला त्या ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे, त्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करायचं आहे, त्या ऑर्गॅनिझमला एखादा नेम असाइन करायचा आहे, नॉमेनक्लेचर करायचं आहे. या सगळ्या प्रोसेस सिस्टमॅटिक्समध्ये करत असताना त्या प्रोसेससाठी लार्ज फील्ड वर्क, बरोबर आहे, फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क किंवा लॅब वर्क लागतो. तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये फार काम करावं लागतं, तुम्हाला ऑन स्पॉट जाऊन फार काम करावं लागतं. मग जेव्हा मी हे फील्ड वर्क आणि लॅबोरेटरी वर्क अनालाइज करतो, तेव्हा एक गोष्ट आहे की या सगळ्या आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि फील्ड वर्क आणि लॅबोरेटरीजमध्ये स्टडी केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट अनालाइज करू शकता की नंतर तुम्हाला हा सगळा डाटा जो आहे तो डाटा कलेक्टिव्ह फॉर्ममध्ये मिळेल. आता सायंटिस्ट जेव्हा या पर्टिक्युलर गोष्टींवरती विचार करत होते, तेव्हा एक गोष्ट होती की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आणि तिथे एखादा ऑर्गॅनिझम स्टडी केला आणि पुन्हा तो ऑर्गॅनिझम तुम्हाला स्टडी करायचा असेल तर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी जावं लागेल आणि तेवढं वर्क करावं लागेल. याच्यावरती वर्क सेव्ह करण्यासाठी ही आयडिया समोर आली की जो ऑर्गॅनिझम तुम्ही स्टडी करताय त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा जो स्पेसिमन आहे तो स्पेसिमन तुम्ही प्रिझर्व्ह करून ठेवला पाहिजे. कारण एक गोष्ट अशी होते की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम या अर्थवरती कॉन्स्टंट राहत नाही. बऱ्याच स्पेसिस अशा तुम्हाला बघायला माहिती की त्या कोणीतरी कार्लॉस लिनियस नावाच्या सायंटिस्टने स्टडी करून गेल्यात आणि आता त्या स्पेसिस ज्या आहेत त्या इव्हॉल्युशन मधून एस्केप झाल्यात, निघून गेल्यात. त्या स्पेसिस तुम्ही स्टडी करू शकत नाही कारण त्या स्पेसिस आता तुम्हाला भेटणारच नाही. मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही या पर्टिक्युलर डिस्कशनकडे येता तेव्हा स्पेसिमन प्रिझर्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स डेव्हलप केल्या गेल्या आणि मग तो स्पेसिमन त्यावेळेस स्टडी करण्यासाठी वापरता येतो. स्पेसिमन प्रिझर्व्ह करण्याची जी जी टेक्निक्स डेव्हलप करण्यात आल्या त्या टेक्निकला आपण टॅक्झोनॉमिक एड्स म्हणतो. आणि टॅक्झोनॉमिक एड्स जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा टॅक्झोनॉमिक एड्समध्ये डिफरंट टेक्निक्स येतात. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर टॅक्झोनॉमिक एड्समध्ये एक एक्झाम्पल येतो हर्बेरियम. टॅक्झोनॉमिक एड्समध्ये दुसरा टेक्निक कन्सिडर करत असाल तर दुसरा जो येतो दॅट इज कॉल्ड म्युझियम. टॅक्झोनॉमिक एड्सला कन्सिडर करत असाल तर टॅक्झोनॉमिक एड्समध्ये बॉटनिकल गार्डन्स येतात. बॉटनिकल गार्डन्स नंतर कन्सिडर करत असाल तर झूलॉजिकल पार्क्स येतात. झूलॉजिकल पार्क्स नंतर कन्सिडर करत असाल तर एक कन्सेप्ट आता नवीन आली आहे दॅट इज कॉल्ड टॅक्झोनॉमिक कीज. नवीन नाही म्हणता येणार, बऱ्याच वर्षांपासून आहे, पण यू कॅन सी दॅट की टॅक्झोनॉमिक एड्समध्ये कीज सुद्धा वापरले जातात. मग हर्बेरियम असेल, म्युझियम असेल, बॉटनिकल गार्डन्स असेल, झूलॉजिकल पार्क असतील, टॅक्झोनॉमिक कीज असतील, या अशा प्लेसेस आहे जिथे आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचं स्पेसिमन प्रिझर्व्ह करून ठेवतो. आणि मग बायोडायव्हर्सिटी स्टडी करत असताना किंवा टॅक्झोनॉमिक स्टडीज करत असताना आपण त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला यूज करतो. दिस इज वॉट एव्हर द टेक्निक इज प्रेझेंट, की डायव्हर्सिटी स्टडी करणे, स्पेसिमन स्टडी करणे, त्यासाठी तो ऑर्गॅनिझम प्रिझर्व्ह करून ठेवणे, या पर्टिक्युलर टेक्निकला आपण टॅक्झोनॉमिक काय म्हणतो, एड्स. हे जे सगळे टॅक्झोनॉमिक एड्स मला तुमच्यासोबत डिस्कस करायचे आहे, यात हे सगळे टॉपिक्स मला डिस्कस करायचे. आता आपण सुरुवातीला सर्वात पहिल्या टॅक्झोनॉमिक एड्स कडे येऊ. जो सर्वात पहिला टॅक्झोनॉमिक एड आज मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे तो हर्बेरियम आहे. ओके, शॅल आय राईट डाऊन हिअर, लिसन. द फर्स्ट टॅक्झोनॉमिक एड जो आपण डिस्कस करणार आहे तो हर्बेरियम आहे. आता हर्बेरियम हा शब्द मला नाही वाटत तुम्हाला नवीन असेल, पण काही विद्यार्थ्यांनी कदाचित ऐकला नसेल. हर्बेरियम या शब्दाचा अर्थ काय? लेट अस सपोज कन्सिडर करा की मी कुठेतरी एखाद्या आफ्रिकन जंगलमध्ये गेलो. सध्या करोना आहे पण मी जाणार नाही, पण लेट अस सपोज कन्सिडर करा की मी कुठेतरी आफ्रिकाच्या एखाद्या जंगलमध्ये सफारी करतोय आणि तिथे मला असा एखादा प्लॅन्ट दिसला की जो प्लॅन्ट मी आजपर्यंत बघितला नाहीये. मग त्या प्लॅन्टचा मी स्पेसिमन घेऊन येईल, त्या पर्टिक्युलर स्पेसिमनला मी प्रेस करेल, ड्राय करेल, त्यावर प्रिझर्वेटिव्ह टाकेल आणि एका पेपर शीटमध्ये त्याला कव्हर करून ठेवेल किंवा पेपर शीटवरती माउंट करून ठेवेल अकॉर्डिंग टू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन की तो कुठे येतोय. असे सगळे स्पेसिमन्स कलेक्ट करणे, ते पेपरवरती माउंट करणे, प्रिझर्व्ह करून ठेवणे आणि त्याचा जो कलेक्शन सेट तयार होतो त्या प्लेसला हर्बेरियम म्हणतात. मग हर्बेरियम ही जी पर्टिक्युलर टेक्निक होती ना, ती पर्टिक्युलर टेक्निक डेव्हलप करणारा जो सायंटिस्ट होता तो सायंटिस्ट होता पिटॉन डे टॉनफोर्ट. ऍक्च्युली पिटॉन डे टॉनफोर्ट यांना कन्सिडर करत असाल तर यांनी सर्वात पहिले हर्बेरियम ही टर्म यूज केली त्यांच्या एका पर्टिक्युलर बुकमध्ये. दॅट बुक इज कन्सिडर टू बी एलिमन्स. एलिमन्स ही पिटॉन डे टॉनफोर्ट यांची बुक होती. त्या बुकमध्ये सर्वात पहिले त्यांनी हर्बेरियम ही टर्म यूज केली आणि नंतर दुसरे सायंटिस्ट आले. दॅट सायंटिस्ट इज कन्सिडर टू बी लुका घिनी. लुका घिनी या सायंटिस्टला कन्सिडर करत असाल तर यांनी हर्बेरियमची जी सगळी आर्ट होती ती आर्ट डेव्हलप केली की हर्बेरियम जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्हाला स्पेसिमन कसे प्रिझर्व्ह करावे लागतील. मग आता मला समजा हर्बेरियम डिस्कस करायचा असेल तर हर्बेरियम आहे काय? हर्बेरियम इज कन्सिडर्ड टू बी कलेक्शन ऑफ
Herbarium is collection of plant specimen. Collection of plant specimen. आता जेव्हा तुम्ही कलेक्शन ऑफ प्लांट स्पेसिमन करता तेव्हा जो प्लांट स्पेसिमन तुम्ही घेतलाय तो पर्टिक्युलर प्लांट स्पेसिमन आपण ड्राईड करतो. द प्लांट स्पेसिमन विल बी ड्राईड. दॅट पर्टिक्युलर प्लांट स्पेसिमन वॉट एव्हर इज प्रेझेंट त्याला आपण प्रिझर्व करतो त्यातला मॉइश्चर हे करण्यासाठी. सो दॅट पर्टिक्युलर वॉट एव्हर द स्पेसिमन इज प्रेझेंट दॅट विल बी प्रेस्ड. That particular whatever the specimen is present, that specimen is preserved by using different preservative solution, and that particular specimen will be mounted on a sheet. Mounted on sheets. आणि जेव्हा तुम्ही याला माउंट करता एका पर्टिक्युलर शीट्स वरती तेव्हा तो पर्टिक्युलर स्पेसिमन जो आहे तो स्पेसिमन आपण अरेंज करून ठेवतो अकॉर्डिंग टू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. अकॉर्डिंग टू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन या पूर्ण टेक्निकला हर्बेरियम म्हणतात. हर्बेरियमची प्रॉपर डेफिनेशन करायची असेल तर इट इज द कलेक्शन ऑफ प्लांट स्पेसिमन इन विच द प्लांट स्पेसिमन विल बी ड्राईड, प्रेस्ड, preserved and mounted on a sheets, and all the sheets are arranged according to the system of classification. That technique is considered to be herbarium. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी हर्बेरियम शीट हातामध्ये घ्याल तेव्हा ती हर्बेरियम शीट ही लाईक दिस तुम्हाला दिसेल. आणि ही समजा हर्बेरियम शीट असेल तर या हर्बेरियम शीट्स वरती हा प्लांट स्पेसिमन लेट अस सपोज आपण ठेवलाय. मग या प्लांट स्पेसिमनला कन्सिडर करत असाल तर तो प्लांट स्पेसिमन तुम्ही कोणत्या डेटला कलेक्ट केलाय हे हर्बेरियम शीटवर मेंटेन असतो. दुसरं कन्सिडर करत असाल तर हर्बेरियम शीटवरती त्याचा प्लेस ऑफ कलेक्शन की तो कुठून आपण कलेक्ट केलाय त्याचं मेन्शन असतो. दुसरं कन्सिडर करत असाल तर तो स्पेसिमन कोणी कलेक्ट केलाय याचा अर्थ नेम ऑफ कलेक्टर तो पण तिथे मेन्शन असतो. त्यानंतर कन्सिडर करत असाल तर तो जो पर्टिक्युलर प्लांट आहे त्याच्या काही इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज ज्या असतात त्या इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज सुद्धा मेन्शन केलेल्या असतात. हर्बेरियम मध्ये तुम्ही कन्सिडर करत असाल तर हर्बेरियम वरती त्या पर्टिक्युलर प्लांटचं सायंटिफिक नेम प्लस कन्सिडर करत असाल तर त्या पर्टिक्युलर प्लांटचं लोकल नेम जे आहे ते लोकल नेम सुद्धा मेन्शन करतात. हा पर्टिक्युलर जो प्लांट तिथे हर्बेरियम शीट मध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन जी असते ती इन्फॉर्मेशन या साईडला मेन्शन करतात. त्यामुळे हर्बेरियम प्लांट वरती जी इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन नेहमी लोअर राईट कॉर्नर वरती मेन्शन केली जाते. हे मी मुद्दाम सांगतोय कारण हे पॉइंट्स नीट मध्ये सुद्धा तुम्हाला जसे एनसीईआरटी मध्ये आहेत. ओके, मग आता लक्षात ठेवताना हर्बेरियम विषयी काय काय लक्षात ठेवाल मी एकदा रिवाइज करतो बघा. Herbarium is the term which is first time used by Piton de Tonfort in his book that is considered to be Elements. बरोबर आहे. This particular term whatever is present or art whatever is present that is developed by Luca Ghini. Herbarium is the collection of plant specimen which is dried, pressed, preserved and mounted on a sheets and arranged according to system of classification. Next one, in a particular you can say that herbarium whatever the sheet is present that sheet वरती date, place of collection, नेम ऑफ कलेक्टर, इकोलॉजिकल पिक्युलॅरिटीज, सायंटिफिक नेम अँड लोकल नेम मेन्शन केला जातो. आणि हे सगळे मेन्शन्स जे असतात ते लोअर राईट कॉर्नरला असतात. तुम्हाला कोणताही ऑर्गॅनिझम स्टडी करायचा असेल तर त्याला क्विक रेफरल सिस्टीम दॅट इज कन्सिडर्ड टू बी हर्बेरियम. ओके, हा पहिला टेक्झॉनॉमिक एड्स लक्षात ठेवा. मग आता न बघता या पॉइंटला रिवाइज करायचं असेल तर हर्बेरियम टर्म कोणी यूज केली सांगा? पिटॉन डे टॉनफोर्ट. कोणत्या बुकमध्ये? एलिमेंट्स मध्ये. ही टेक्निकची आर्ट कोणी डेव्हलप केली? लुका घिनी. आपण जो प्लांट स्पेसिमन घेतो त्याला ड्राय करतो, बरोबर आहे, प्रेस करतो, प्रिझर्व करतो, माउंट करतो शीट्स वरती आणि ती शीट्स अरेंज करून ठेवतो अकॉर्डिंग टू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. पुढचा पॉईंट लक्षात ठेवायचा, जेव्हा तुम्ही हर्बेरियम कडे येता तेव्हा हर्बेरियम मध्ये जी शीट असते त्या शीट वरती ज्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात त्या लोअर राईट कॉर्नरला मेन्शन करतात. इज दिस क्लिअर विथ यू? ओके. त्याच्यानंतर सेकंड टेक्झॉनॉमिक एड्स जो यूज केला जातो दॅट टेक्झॉनॉमिक एड्स इज कन्सिडर्ड टू बी बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्स कडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा बॉटॅनिकल गार्डन्स मध्ये ज्या सगळ्या स्पेसिस प्रेझेंट असतात त्यामध्ये बॉटॅनिकल गार्डन्स मध्ये प्लांट स्पेसिमन जो आहे तो प्लांट स्पेसिमन आपण प्रिझर्व करून ठेवतो. ऍक्च्युअली प्लांट स्पेसिमन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणू शकतो की आपण वर्ल्ड मधून ज्या डिफरंट टाइप ऑफ प्लांट डायव्हर्सिटी आहे ते सगळे प्लांट्स लिव्हिंग फॉर्म मध्ये जिथे ग्रो करून ठेवतो त्या पर्टिक्युलर प्लेसला आपण बॉटॅनिकल गार्डन्स म्हणतो. त्यामुळे तुम्ही बॉटॅनिकल गार्डन्स या टर्म कडे जेव्हा येता तेव्हा इट इज कन्सिडर्ड टू बी की इट इज द टेक्निक ऑफ collection of living plants, technique of collection of living plants, that is called as which garden? Botanical garden. ज्या बॉटॅनिकल गार्डन्स मध्ये आपण लिव्हिंग प्लांट्स ठेवतो ही पर्टिक्युलर टेक्निक परफॉर्म करत असताना आपण ती पर्टिक्युलर टेक्निक सायंटिफिक मॅनरने परफॉर्म करतो. ऑल द टेक्निक्स विल बी परफॉर्म इन सायंटिफिक मॅनर.
दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की ही टेक्निक इन विट्रो टेक्निक कन्सिडर केली जाते. इन विट्रो या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही त्या प्लांट्सला त्याच्या नॅचरल हॅबिटॅट पासून आर्टिफिशियल हॅबिटॅट मध्ये आणून ठेवता. दॅट्स वाय दिस टेक्निक वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज इन विट्रो टेक्निक. दुसरा, बॉटनिकल गार्डन्सला जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा बॉटनिकल गार्डन्समध्ये हे सगळ्या टेक्निक्स अप्लाय करताना लिव्हिंग प्लांट्स जे असतात, जे लिव्हिंग प्लांट्स बॉटनिकल गार्डनमध्ये कलेक्ट करून ठेवले जातात, ते पर्टिक्युलर लिव्हिंग प्लांट्स प्रॉपरली लेबल केले जातात. आता लिव्हिंग प्लांट्सला लेबल करत असताना तुम्ही दोन गोष्टी यूज करू शकता. तो पर्टिक्युलर जो लिव्हिंग प्लांट आहे त्या लिव्हिंग प्लांटला लेबल करत असताना तुम्ही त्याचा सायंटिफिक नेम यूज करू शकता आणि प्लस लेबलिंग करत असताना त्याला लोकल नेम यूज करू शकता आणि त्याचे लेबल्स तुम्हाला प्रत्येक बॉटनिकल गार्डन्समध्ये बघायला मिळतील. मग लक्षात ठेवताना एवढं लक्षात ठेवा की ज्या प्लेसमध्ये डिफरंट वर्डमध्ये असणारे प्लांट्स हे लिव्हिंग फॉर्ममध्ये कलेक्ट करून ठेवतात त्या पर्टिक्युलर टेक्झॉनॉमिक एड्सला आपण कोणता गार्डन म्हणतो? बॉटनिकल गार्डन. ओके, सो मी दोन टेक्झॉनॉमिकल एड्स तुमच्यासोबत डिस्कस केले. पहिला टेक्झॉनॉमिक एड जो डिस्कस केला दॅट इज कन्सिडर टू बी हर्बेरियम. त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित नोट्स मधून रीड करा. आणि दुसरा जो होता जिथे लिव्हिंग प्लांट्स कलेक्ट करून ठेवतात दॅट इज कन्सिडर टू बी म्युझियम. नाही सॉरी, दॅट इज कॉल्ड बॉटनिकल गार्डन. आता इथून पुढे अजून 2-3 टेक्झॉनॉमिकल एड्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. दुसरा टेक्झॉनॉमिक एड जो आहे तो म्युझियम आहे आणि त्यानंतर झुलॉजिकल पार्क्स आणि त्यानंतर कन्सिडर करत असाल तर टेक्झॉनॉमिक कीज आणि मग असणारे सायंटिस्ट आगरकर आणि लुकागिनी यांची थोडीफार इन्फॉर्मेशन आपल्याला डिस्कस करायची आहे. तसा हा चॅप्टर फार छोटा चॅप्टर आहे. त्याच्या नोट्स पण तुम्ही बघितल्या असतील फार स्मॉल कंटेंटमध्ये. एकदा नोट्स व्यवस्थित तुम्ही रीड केल्या की मग या चॅप्टरची जी एक्झरसाइज आहे ती एक्झरसाइज पण आपण व्यवस्थित डिस्कस करू. ऑफकोर्स या चॅप्टरला आपल्याला थोडासा एनसीईआरटी पॉईंट ऑफ व्ह्यूने पण बघायचा आहे. त्यामुळे एकदा हा चॅप्टर बोर्डाच्या अँगलने आपली थिअरी कंप्लीट झाली की मग त्याचे एनसीईआरटी मधले जे लॅक्युनोज आहे ते लॅक्युनोज पण आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण म्युझियम, झुलॉजिकल पार्क्स आणि टेक्झॉनॉमिक कीजची इन्फॉर्मेशन बघू. ठीक आहे, चल, थँक्यू व्हेरी मच.